मी चालली आहे माझ्या स्कूलच्या फ्रेंड्ससोबत खोपोलीला, जिथे तिने नवीन रूम घेतला आहे. तर चला माझ्यासोबत. इथे मी आता आली आहे थोडंसं चकना घ्यायला. इथे खोपोलीला पोचल्यावरती आम्ही खाली कांदा भजी, पावभाजी आणि मी मागवली होती मिसळ आणि माझ्या 2 मैत्रिणी त्यांच्यासोबत मी चालली आहे. ठीक आहे. इथे हे लोक फोटो वगैरे काढण्यामध्ये खूप बिझी झाले होते. खाऊन वगैरे आम्ही नंतर पोचलो ऑटोने झेनिथ वॉटरफॉलजवळ. इथे छोटे छोटे खूप सारे डॅम होते. त्याच्यानंतर आम्ही एका डॅमवरती तिथल्या जायचं विचार केला. हा वाला जो डॅम आहे इथे ॲक्च्युली एवढी गर्दी नव्हती, वीकेंड होता तरी पण इकडची जागा तर खूपच सुंदर होती. तुम्ही एकदा नक्की जावा या साईडला, कारण खूप छोटे खूप सारे डॅम आहेत. त्याच्यानंतर हा वाला एक आहे व्ह्यू, जो झेनिथ वॉटरफॉलला जायचा हा रूट आहे, त्या साईडला आहे. तर इथे मी चालली आहे ह्यांच्यासोबत. ठीक आहे. ही जागा पण खूपच छान होती, छोटीशी जागा होती, पण हाच रोड आहे जिथून झेनिथ वॉटरफॉलला आपण जातो. तिथे पुढे जाऊन थोडंसं एक जंगलसारखी जागा आहे. इथे ही माझी मैत्रीण, हिला इथे थांबायचं होतं, फोटो काढायचे होते, म्हणून आम्ही पण थांबलो इथे. आम्ही पण थोडे फोटो काढले. विचार करतात हे लोक की कसं जायचं, कारण खूप सारे दगड होते आणि थोडासा असा स्लिपरीसारखा पण एरिया होता तिथे. मग हे एकमेकांचे हात वगैरे धरून गेले. शेवटी खाली आम्ही पोचलो आणि खाली पोचल्यावरती तुम्ही बघू शकता असा एक व्ह्यू आहे. त्याच्यानंतर तिथून आल्यानंतर आम्ही या डॅमला गेलो छोट्याशा. इथे नंतर खूप जोरात पाऊस चालू झाला आणि खूप मज्जा आली पाऊस आला तेव्हा. इथे हे लोक मस्ती करत आहेत. इथून आल्यानंतर मग आम्ही गेलो बिल्डिंगच्या पूलमध्ये. पूल पण इतका मोठा पूल होता ना, हा बापरे, किड्ससाठी वेगळं होतं आणि तिथे कोणच नव्हतं ॲक्च्युली, त्यामुळे खूप मजा आली. ॲक्च्युली हा बिल्डिंगचा प्रायव्हेट पूल आहे, पण माहिती नाही हे लोक, मला असं वाटतं इथे गेम रूम वगैरे पण आहे. तर हे लोक नक्कीच तुम्हाला 1 डेसाठी किंवा स्टेसाठी पण इथे नक्कीच मला वाटतं ऑप्शन देतील. तर इथे कपडे वगैरे आउटफिट चेंज करून मी इथे स्वतःचा व्हिडिओ घेत आहे. इथे जास्त काही मी घातलं नव्हतं, स्कॉर्ट्स घातला होता आणि क्रॉप टॉप घातला होता आणि गॉगल घेतला होता बस. त्याच्यानंतर गेम रूममध्ये गेलो. गेम रूममधून असा एक पूलचा व्ह्यू आहे, तिथे मी एक व्हिडिओ काढला. ठीक आहे. हा पूल तर मला इतका आवडला ना, बापरे, खूपच ह्यूज पूल होता आणि इतका मस्त. रिटर्न जाताना आम्ही खाल्ली बटाटा भजी आणि नंतर मस्त प्यालो चाय स्टँडसमोर. बाय.